नमस्कार. थोडंसं नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं अ, ठिकाणी कनेक्ट झालो. खरं तर मी थोडंसं एका प्रवासामध्ये होतो आणि दिलेली वेळ मी या ठिकाणी पाहण्यासाठी मी आता रोडच्या कडेला येऊन या ठिकाणी आपला विचार मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. सरांनी मला सर्वप्रथम सिंधुजन अकॅडमीच्या घोगरे सरांचं मी राजकुमारजी घोगरे सर यांचं मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. काव्यवाचन, प्रेरणादायी काव्यवाचन हा आपला आजचा थोडक्यात विषय आहे आणि या विषयाला सुरुवात करीत असताना मी मी मगाशी सांगितलं की शाहू फुले आंबेडकर चळवळीमध्ये काम करीत असताना हां तुला कुठला आहे मोबाईल कार्ड तर आपण पुन्हा आलेलो आहे. मी या ठिकाणी पहिली कविता या ठिकाणी आपल्यासमोर मी सादर करतोय. दहशतवाद्यावरती केलेली कविता आहे. परिवर्तनवादी कविता या ठिकाणी करीत असताना आपल्या देशामध्ये विविध संकटांना आपल्याला या तोंड द्यावं लागत आहे. त्यामध्ये भरपूर संकट आहेत आणि सध्या जागतिक महामारीच्या या संकटामुळं सगळं जग एका वेगळ्या संक्रमणातून जात आहे आणि वेगळ्या संक्रमणातून जात असताना आज आपण भारत असो किंवा इतर देश असतील त्यामध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सगळे काळजी घेत आहोत. आपण घरी आहात, सुरक्षित आहात आणि आपण घरात राहूया आणि याच अनुषंगानं एक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आपल्यामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. काही निवडक आणि मोजक्या कविता मी तुमच्यासमोर आज या ठिकाणी मांडतोय. काही प्रश्न आहेत आपल्या या भारतासमोर आणि ह्या प्रश्नांवरती केलेल्या सामाजिक प्रश्नांवरती केलेल्या काही कविता आहेत. त्यामध्ये स्त्री भ्रूणहत्या असेल, तसेच कामगारांवरती केलेली कविता असेल, तसेच या आपण दहशतवाद्याला तोंड देतो दहशतवादावरती केलेलं भाष्य असेल, अशा विविध सामाजिक विषयाला हात घालणाऱ्या कविता या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडतोय. तर पहिली कविता आपण घेऊया, ही दहशतवादाची कविता. तर मागील काही दिवसामध्ये बघतो की आपण प्रत्येक दिवशी नक्षली कारवाया असतील किंवा अतिरेकी कारवाया असतील या देशावरती होत असतात. आमच्या पूर्ण सीमेवरती जवान आहेत आणि विविध दहशतवादी कारवायाच्या माध्यमातून हे दहशतवादी आपल्या देशामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. हा दहशतवाद झाला तसा आपल्या आतमध्ये एक दहशतवाद आहे. नक्षलवादी असतील किंवा काही समाजातील धर्मांध व्यक्ती असतील, या समाजाला पोखरण्याचं काम करतायत. त्याच या दहशतवादावरती केलेल्या समोरच्या 4 ओळी तुमच्यासमोर मी व्यक्त होतोय. उठली कुठली टोळी, उठली कुठली टोळी, खेळत रक्तांची रंजित होळी, मानवतेला चाटून गेली दहशतवादी गोळी. माणुसकीला पाडून खिंडार, माणुसकीला पाडून खिंडार, आला एक दहशतवाद. म्हणे हक्काची लढाई आमची, अरे हा तर शक्तीचा उन्माद. माणुसकीला पाडून खिंडार, आला एक दहशतवाद. अविवेकी विचारांचे फोपावले ठग, अविवेकी विचारांचे फोपावले ठग, अतिरेकी वेदना सोसतंय निष्पाप आमचं जग. देश सीमांच्या फडात, देश सीमांच्या फडात, बंदुकीने धरलाय वग. अरे कसा पेटला इसिस, कसा पेटला इसिस, तो दाहक सिरिया आणि अफगाणिस्तान, तर तो विद्रोही पाकिस्तान. आकारतयांचा मुंगी, आकारतयांचा मुंगी, पण विस्पारलेले कान. नका करू वादामाशी, नका करू वादामाशी, कलम करू मान. कधी दुखविला फ्रान्स तुम्ही. दहशतवाद्यांनी आपण बघतोय कधी अमेरिकेला टार्गेट केलेलं आहे, कधी फ्रान्सला टार्गेट केलेलं आहे, इंग्लंड टार्गेट केलेलं आहे. या दहशतवाद्यांनी कधी दुखविला फ्रान्स तुम्ही, तर कधी दुखविला भारत. नका पेटू रक्त आमचं, करू क्षणामध्ये गारद. अरे का करिता निहत्यांवरती हल्ला,
अरे का करिता निहत्यांवरती हल्ला, आशाने कसा गवसेल तुम्हाला किंवा अल्ला. अरे असेल हिम्मत तर जिंकून दाखवा एकच आमचा किल्ला. असेल हिम्मत छातीत तुमच्या करा 2 हातांशी हात. उकरून टाकू दहशतवादी कात. जगी पेरण्यास शांतीची वात. बंदुकीला तुमच्या दाऊ तलवारीची जात. तरुणांनो, काही आज समाजामध्ये बघतोय आपण की तरुणांना विविध संघटना त्यांच्याकडे आकर्षित करतायत आणि तरुणांमध्ये जपा मनामध्ये ध्येय विशाली. क्रांतीची पेटवू नवज्योत विशाली. दहशतवादी उडून टिकली भरा शांतीचा मळवट कपाळी. ही दहशतवाद्यावरती केलेली कविता. दुसरी एक कविता मला आवडलेली, आणि कसं आहे, कवी म्हटलं का स्वतःच्या कविता स्वतःला आवडतात, त्यातला एक भाग आहे. तर एक कविता मला जी फार हृदयाला माझ्या स्पर्श करून जाते, ती एक कविता मी तुमच्यासमोर मांडतोय की महाराष्ट्राचा आराध्य दैवत महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेली एक कविता होती. फडफड फडके भगवा झेंडा गुलामगिरीचा केला चेंदा. एकच सूर्य जन्मला शिवाजी संगे घेऊन तानाजी बाजी वीर जिवाजी. हातामंदे नंग्या तलवारी शत्रू सैन्या माती चारी. अरे टपटप चाले घोडा गनिमांच्या विचाराला फोडा. हर 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 महादेव ललकारी गनिमांच्या विचाराला मारी. रक्ताच्या थेंबात पेटली पवित्र हिंदवी ज्वाला. घराघरामध्ये मनामनामध्ये शिवबांच्या माळा. छत्रपती शिवाजी महाराज, या छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलेली ही कविता. खरं तर शिवाजी महाराज हा प्रत्येक माणसाच्या हृदयातला एक विषय आहे, आणि याच माध्यमातून शिवाजी केलेली कविता होती. दुसरी एक कविता मी तुमच्यासमोर या ठिकाणी व्यक्त होतोय. शेतकऱ्यावरती केलेली कविता आहे. शेतकरी कष्टकरी. आज आपण बघतोय की शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. मग या शेतकऱ्यांवरती केलेली कविता की जेव्हा मागील 3 वर्षापूर्वी भरपूर मोठा दुष्काळ पडला होता, आणि दुष्काळाच्या वातावरणामध्ये आले होते. लक्षात ठेवा, शेतकरी हा असा वर्ग आहे की त्याला नेहमी संघर्ष करावा लागतो, आणि विविध संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय. आज नैसर्गिक संकट आहे, शेतकऱ्याला तोटा. एखादा महापूर आला, शेतकऱ्याला तोटा होतोय. आज कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव सगळ्या जगामध्ये आहे, तर याचा सर्वात जास्त तोटा जर कुणाला होत असेल तर माझ्या शेतकरी राजाला होतोय. आणि असाच एक काही वर्षापूर्वी दुष्काळ पडला होता, त्यावेळेस लिहिलेली एक मी छोटीशी कविता आहे, शेतकऱ्यावरती लिहिलेली कविता आहे. तर कवितेचं नाव आहे मेघराजा मी शेतकरी बोलतोय. कवितेची पार्श्वभूमी अशी की शेतकऱ्यानं स्वतःचा हक्क कुणाच्या दारात जाऊन मागायचा. सरकारकडे मागितला तरी सरकार द्यायला काही मर्यादा आहेत, सरकार असमर्थ. मग शेतकऱ्यानं कुणाकडे स्वतः या संघर्षाची दाद मागायची, कुणाकडे मागणं मागायचं. म्हणून एक मेघराजाला फोन लावला, वरुण देवताला फोन लावला, आणि फोनवरती शेतकरी म्हणू लागला, हॅलो कोण बोलतंय. तिकडून देवाने फोन उचलला. तर फोन लावण्यापूर्वी रिंग वाजली, तर वेटिंगला फोन देवाचा आला होता. शेतकरी म्हणाला, आमचा देव कुणाबरोबर बोलत असेल बरं, देवाचा फोन वेटिंगला लागलाय. तर तेवढ्यात देवाचा फोन महागारी आला, आणि तिकडून देव म्हणाला, बोला कोण बोलतोय. तर शेतकरी म्हणाला, शेतकरी राजा मेघराजा मी शेतकरी बोलतोय. मेघराजा मी शेतकरी बोलतोय. कोरड्या मातीत नशीब माझं पेरतोय. आटलेल्या विहिरीत अश्रूंचा बांध माझ्या साठतोय. हिरव्या रानाचं सपान मी रोज बघतोय. मेघराजा मी शेतकरी बोलतोय. स्वतःचं आयुष्य दगडाच्या रानात खुरपतोय. दुष्काळाचा वनवा साऱ्या अंगाला झोंबतोय. पावसाच्या ओढीनं जीव माझा ती तुटतोय. मेघराजा मी शेतकरी बोलतोय. नांगरून झालंय, फणून झालंय,
नांगरून झालंय फणून झालंय, उद्या पाऊस पडल म्हणून ब्याची पिशवी उशाला घेऊन झोपतोय. मेघराजा मी शेतकरी बोलतोय. जनावरं माझी वेड्या आशेनं माझ्याकडे बघतात. जनावरं माझी वेड्या आशेनं माझ्याकडे बघतात. आज तरी मालक आपल्याला पाणी देईल म्हणून हंबरडा फोडतात. त्या मुक्यांना तरी कसं झालो, त्या मुक्यांना तरी कसं सांगू की मी सुद्धा एक एक थेंब पाण्यासाठी तडपडतोय. मेघराजा मी शेतकरी बोलतोय. मेघराजा मी शेतकरी बोलतोय. ही शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. मग तुमच्या माझ्यासारख्यांनी आज शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवरती आवाज उठवला पाहिजे. कारण स्वतःचा हक्क मागून घेण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी परिवर्तन गरजेचं आहे. आणि एक चांगला प्लॅटफॉर्म या सिंधुजन अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी मला मिळालेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय की परिवर्तन कशासाठी पाहिजे, तर परिवर्तन अशासाठी पाहिजे की माणसांचा विचार बदलला पाहिजे. माणसांच्या मनामध्ये जी संस्काराची भावना आहे, परवाच गोगऱ्यावरती भाष्य केलेलं मी वाचलं, त्यांचं अतिशय छान सरांनी मार्गदर्शन केलं आणि व्यवस्थित मांडणी केली. तर आज समाजामध्ये काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की रोज आपण आज पेपरला बघतो की एक दुसरा एक सामाजिक विषय, आपण एक शेतकऱ्यांवरची कविता घेतली, पहिली दहशतवादावरची कविता घेतली, अजून एक ज्वलंत विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आहे, तो म्हणजे स्त्रियांवरती होणारे अत्याचार. कित्येक वर्षापासून हे असंच चाललेलं आहे. शिवरायांच्या राज्यामध्ये अतिशय चांगली परिस्थिती होती की यत्र आर्यंतु पज्यते तत्र रमन्ते देवता. ज्या ठिकाणी स्त्रियांना मान आणि सन्मान असतो त्या ठिकाणी देवता निवास करीत असतात असं म्हणण्यात आलेलं आहे. स्त्रीची निंदा करू नका, ती आहे नररत्नांची खाण, तिच्या हनुमान, असं लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे स्त्रियांचा मान सन्मान केला पाहिजे. पण आज समाजामध्ये काही विदारक परिस्थिती येते की कोपर्डीसारखा हत्याकांड होतो, दिल्लीतला निर्भयासारखा प्रकार होतो, स्त्रियांवरती अत्याचार दिवसाढवळ्या केल्या जातात. रोज पेपरमध्ये बातमी येते कित्येक बलात्कार होतात, स्त्रियांवरती अत्याचार होतात. याला वाचा फोडण्यासाठी तिच्या मनामध्ये काय भावना आहे, तिच्या मनामध्ये काय भावना आहे याविषयी एक स्त्रियाच्या केलेली एक कविता आहे. निर्भयावरती अत्याचार झाला होता आणि 4 जणांनी तो अत्याचार केला होता. त्याविषयी त्या निर्भयाच्या मनाची अवस्था काय झाली असेल हो, त्यावरती केलेली कविता आहे. निर्भया म्हणते, सैतानातल्या जातीतले उठले नाराधम 4, सैतानातल्या जातीतले उठले नाराधम 4, लचके तोडून माझे केलं मला लाचार, लचके तोडून माझे केलं मला लाचार, आता जगायचं कसं म्हणून थांबले माझे विचार, सैतानातल्या जातीतले उठले नाराधम 4. समाजातलं माझं जीवन झालं आता बोळवण, समाजातलं जीवन माझं झालं आता बोळवण, कुणाच्या गिरणीत सांगा दळायचं माझं दळण, अब्रूचा पदर माझ्या हवेत आहे उडाला, जगण्याचा विश्वास अत्याचाराच्या जाणवेत बुडाला, लाचारीनं माझं बघा अवशेष झालंय भग्न, लाचारीनं माझं आता अवशेष झालंय भग्न, आता कोणी सुद्धा करणार नाही माझ्याशी लग्न, आयुष्यात समोर दिसत आहे आता काट्यांची जत्रा, आयुष्यात समोर दिसत आहे आता माझ्या काट्यांची जत्रा, बैलावणी कुठं ठोकायला येतो पायात आमच्या पत्रा, माझ्यामुळं आईबापाचं सुद्धा जगणं झालं बेकार, माझ्यामुळं आईबापाचं सुद्धा जगणं झालं बेकार, फुटलेल्या भांड्याला कुंभार तरी कसा आकार देणार, आता पोटात कुणाचा गोळा वाढेल म्हणून वाजळ पेटलंय, आता पोटात कुणाचा गोळा वाढेल म्हणून वाजळ पेटलंय, अंगावर रॉकेल ओतून आता ते कायमचं शमवलंय, अंगावर रॉकेल ओतून आता ते कायमचं शमवलंय. खऱ्या अर्थानं हे जर परिस्थिती समाजामधली थांबायची असेल तर स्वतःला एकदा स्त्रीच्या जागेवरती जाऊन एकदा विचार केला पाहिजे माणसानं. परिवर्तन ह्याच्यासाठी गरजेचं आहे. मग स्त्री कोण आहे, स्त्री कोण आहे याच्यावरती केलेली एक छोटीशी कविता आहे, ही तुम्हाला होतोय. न जाने कौन है तू, न जाने कौन है तू, जिंदगी की पहली सांस है तू, हर एक परछाई के पास है तू, दिल की बड़ी खास है तू, हर जीवन हर सुलझन की उलझन है तू. हर परिवर्तन बघा कशासाठी, स्त्री समजली पाहिजे, मातृत्व समजलं पाहिजे स्त्रीचं. हर एक उलझन की सुलझन है तू, मेरे जीवन का जीवन है तू, मेरी माँ है तू. फिर जीवन चलता गया, समय गुजरता गया, फिर मन में सवार आया, अरे न जाने कौन है तू, जीवन का हर राज जानती है तू, जीवन का हर राज जानती है तू, कभी दोस्त तो कभी शैतान है तू,
खुशियों का त्योहार है तू, जीवन का सम्मान है तू, मेरी प्यारी बहना है तू। फिर जीवन चलता गया, समय गुजरता गया, फिर मन में सवाल आया, अरे न जाने कौन है तू, दिल की मरीज है तू, आंसुओं का सहारा है तू, दिल की बहार है तू, खुशियों की किनार है तू, हर सांसों पर सवार है तू, जीवन का सुंदर, मेरी प्यारी प्रेमिका है तू, मेरी प्यारी प्रेमिका है तू। फिर जीवन चलता गया, फिर जीवन चलता गया, समय गुजरता गया, फिर मन में सवाल आया, अरे न जाने कौन है तू, जीवन का श्रृंगार है तू, जीवन का श्रृंगार है तू, रातों का गुलजार है तू, सांसों की रफ्तार है तू, हर दो दिल और एक जान है तू, जीवन के हर पन्ने के साथ है तू, मेरी पत्नी है तू, मेरी पत्नी है तू। फिर जीवन चलता गया, समय गुजरता गया, फिर मन में सवाल आया, अरे आखिर कौन है तू, जीवनदायी माता है तू, लाडली बहना है तू, दिल की जीवन यात्री पत्नी है तू। अब समझ में आया, अरे अब समझ में आया कि एक नारी है तू, ईश्वर की अवतारी है तू, ममता की दुधारी है तू, सदा सदाचारी है तू, ममता की पुजारी है तू, एक नारी है तू, एक नारी है तू, हर एक नारी का सन्मान करो। ही स्त्रियांच्या वरती नारीनृत्य केलेली कविता आहे। तर आपण स्त्रियांना सन्मानानं जगवलं पाहिजे, हे खरं परिवर्तन आहे। इतिहासाचा आदर्श आपण घेतला पाहिजे। इतिहासामध्ये स्त्रियांनी, कर्तृत्ववान स्त्रियांनी आपला महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास घडवलेला आहे। मी नेहमी म्हणतो, महाराष्ट्र एक संतांची भूमी आहे। महाराष्ट्र ही एक साधू संतांच्या वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, कणखर बाण्याचा तेजोमय रक्ताचा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला घोड्यांच्या टापांनी, महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तलवारीच्या खणखणाटांनी, आणि महाराष्ट्राचा इतिहास लिहिला या कर्तृत्ववान स्त्रियांनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे। जिजाऊ माँसाहेब असतील, अहिल्याबाई होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, रमामाता आंबेडकर असतील, या स्त्रियांनी, कर्तृत्ववान स्त्रियांनी महाराष्ट्राचा इतिहास लिहिलेला आहे। आणि महाराष्ट्राचा इतिहास हा स्त्रियांचा आहे, आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांना मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे। यासाठी वैचारिक परिवर्तन गरजेचं आहे, आणि त्यासाठी हा आजचा आपला संवाद आहे। त्यानंतर एक कविता, आता खरं तर तुमच्याकडून एखादी फरमाईश मी मागतोय, कोणत्या विषयावरती तुम्हाला पाहिजे, कारण मी भरपूर विषयांवरती लिहिलेल्या कविता आहेत, सामाजिक विषयावरती लिहिलेल्या आहेत। अजून एक माझी आवडती कविता तुम्हाला मी या ठिकाणी व्यक्त होतोय। युवकांवरती लिहिलेली कविता आहे। ए युवक कर अब तू सीना चौडा। आपल्याला मगाशी आपल्या राष्ट्राच्या पंतप्रधानांनी सांगितलं की 56 इंच छाती, 56 इंच छाती। तर त्या युवकांवरती मी केलेली कविता आहे की युवकांनी या देशातल्या कसं असलं पाहिजे, आणि आपल्याला महासत्ता जर बनायचं असेल तर आपल्या देशाने युवकांनी काय केलं पाहिजे यावरती भाष्य करणारी एक छोटीशी कविता आहे। आणि ही कविता हिंदीमधली कविता आहे। ए युवक कर अब तू सीना चौड़ा, दुनिया में दौड़ेगा भारत का ही घोड़ा, ज्ञान विज्ञान का पाठ पढ़ाकर, ज्ञान विज्ञान का पाठ पढ़ाकर, तंत्रज्ञान की खेती में विकास की फसल उगाकर, बन उद्योगी बलशाली तू, बन उद्योगी बलशाली तू, दुर्बलता पर मार हथौड़ा। ए युवक कर अब तू सीना चौड़ा, दुनिया में दौड़ेगा भारत का ही घोड़ा। तू कर रक्षा भूमि की, तू कर रक्षा भूमि की, कहलाएगा जवान, व्यर्थ न होगा तेरा बलिदान। तेरे लहू के तुषार से धरती पवित्र नहलेगी, तेरे लहू के तुषार से धरती पवित्र नहलेगी, देशभक्ति की मशाल रोम रोम में धड़केगी। ये वीरों का साहस देख मैदान है शत्रु ने छोड़ा। ए युवक कर अब तू सीना चौड़ा, दुनिया में दौड़ेगा भारत का ही घोड़ा। तू बन अध्यापक, तू बन अध्यापक, कुशल चिकित्सक या फिर सच्चा पत्रकारी, कहलाएगा तू नवयुग क्रांतिकारी। तेरे रगो रगों में महापुरुषों का विचार का अमृत है डाला, जगाकर मन में तप्त हिंद देश प्रेम की ज्वाला। देह देह प्रेरित हो जाएगा, देख महासत्ता का ये सूरज उजड़ा। ए युवक कर अब तू सीना चौड़ा, दुनिया में दौड़ेगा भारत का ही घोड़ा।
दुनिया में दौडेगा भारत का ही घोडा. खरं तर आपल्यापास थोडा वेळेचा अभाव आहे, कारण मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे आणि मी दाखवू शकतो की मी रस्त्यावरती उभा राहून या ठिकाणी मी गोगरे साहेबांना दिलेला शब्द या ठिकाणी त्यांच्या आग्रहास्तव मी तुमच्यासमोर ऑनलाईन आहे. एक शेवटची कविता मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करतोय आणि ती कविता आहे ही भारत मातेवरती कविता आहे, भारत मातेच्या जवानांवरती कविता आहे. आपण जीवन जगताना कसं जगलं पाहिजे, कशासाठी जगलं पाहिजे ही सांगणारी माझी कविता आहे. मी कविता लिहिण्यामागचं कारण म्हणजे आपण पाहतो की रोज आपल्या देशावरती हल्ले होत आहेत, रोज आपल्या देशातले जवान कामी येत आहेत. अरे आपण या ठिकाणी जवान देशावरती रोज कामी येत आहेत, तर आपल्याला मरण कसं आलं पाहिजे, देशासाठी काम करत असताना जवानांसारखं मरण आपल्याला आलं पाहिजे ही भावना या ठिकाणी व्यक्त करून आपल्याकडे मागच्या 2-3 वर्षापूर्वी शहीद कर्नल महाडिक या ठिकाणी शहीद झाले. त्यानंतर आमच्या पंढरपूरच्या शेजारचे कुणाल गोसावी हे जवान या ठिकाणी शहीद झाले. मला नाही वाटत की भारतातलं कुठलं गाव असेल की त्या गावामधला नसेल की त्या गावामधला जवान देशासाठी कामी आला नाही. प्रत्येक जवानाच्या रक्तानं पवित्र झालेली ही माती आहे आणि या जवानांवरती केलेली एक कविता मी तुमच्यासमोर व्यक्त होतोय. जवानाला गोळी लागल्यानंतर त्या जवानाची अवस्था काय असेल ही याच्यावरती भाष्य करणारी एक छोटीशी कविता आहे. बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला, बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला, रणकंदावर जिंकून आला, रणकंदावर जिंकून आला, रक्षण्या तुझ कुंकू माथा, अर्पण केली जीवन गाथा, देश प्रेम स्फुल्लिंग जगून गेला, बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला. घुसखोरांची बांधत असता मोळी, घुसखोरांची बांधत असता मोळी, कुठून अचानक घुसली गोळी, कंठ प्राण डोळ्यात दाटला. जवानाला गोळी लागल्यानंतर काय वाटत असेल हो, कंठ प्राण डोळ्यात दाटला, स्वर्गतात वीर माखला, आणि जाता जाता शत्रूला यमसदनी तो धाडून गेला, बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला, बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला. प्रतापतयाचा छाती आमची विस्तारून गेला. आपण बघतो ना जवानाला काय वाटत असेल व गोळी लागल्यानंतर एक क्षण, एक 5 सेकंद तरी तो जिवंत राहत असेल का नाही. काय कुठं आहे माझी आई, कुठं आहे माझा पोरगा, कुठं आहे माझी बायको, काय वाटत असेल. पण या मातीसाठी त्याचं प्रथम कर्तव्य तो कधी विसरत नाही. कंठ प्राण डोळ्यात दाटला, स्वर्गतात वीर माखला, आणि जाता जाता शत्रूला यमसदनी तो धाडून गेला, बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला. प्रतापतयाचा छाती आमची विस्तारून गेला, रक्त पराक्रमी देशासाठी वाहून गेला, आणि जाता जाता रंग तिरंगा अंगावरती कवठाळून गेला, बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला, बघ भारत माते पुत्र तुझा स्वर्गात निघाला. लक्षात ठेवा, जातीसाठी हातात वेगवेगळ्या जातीचे झेंडे घेणारे भरपूर आहेत. मोठं स्थलांतर आज झालेलं आहे. या कामगार वर्गाची काय परिस्थिती असेल हे विचार करण्याच्या पलीकडे आहे. आणि मी जेव्हा पुण्यामध्ये महाविद्यालयामध्ये असताना त्या ठिकाणी चालू होतं आणि त्या बिल्डिंगच्या शेजारी कामगारांची लहान मुलं हे खेळताना दिसली होती. अंगावरती कपडे नव्हते, अतिशय दयनीय अवस्था. कदाचित आदिवासी बांधवांची पण तीच अवस्था आहे. मग ती मुलं त्यामध्ये खेळत होती की मग त्यांचं शोषण झालेलं आहे कामगारांचं. त्यांच्या भविष्याचा कोणीही विचार करत नाही. प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार नाही. त्यांचं भविष्य अंधकारच आहे. मग त्या मुलानं, कामगाराच्या मुलाला काय वाटत असेल हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून एक कामगाराचा मुलगा काय म्हणतोय याच्यावरती केलेली कविता आहे. दुसऱ्याच्याच घराच्या भिंती बांधतोय माझा बाप, गवंडी कामगार. दुसऱ्याच्याच घराच्या भिंती बांधतोय माझा बाप, आम्ही राहतो गंजलेल्या पत्र्यात, काय आमचं पाप. लोकांच्या घरावर वीज पडू नये म्हणून बाप माझा बसवतो लोखंडाच्या पट्ट्या. मी म्हणालो बापाला,
मी म्हणालो बापाला आपल्या बी घरावर लाव की. बाप म्हणाला त्या पट्ट्यांच्या पैशा एवढी बी मजुरी आपल्याला नाही बेट्या. पावसात माझ्या बापानं बांधलेल्या गॅलरीत, पावसात माझ्या बापानं बांधलेल्या गॅलरीत माणसं पीत बसतात चहा, बघत पावसाची मजा. आमच्या घरात भांडी कमी पडतात, पत्र्यातनं पडलेल्या पावसाला झेलायला काय आमची सजा. कमी पडली भांडी म्हणून मोकळी सिमेंटची पोती हातरतो. रात्रवैऱ्याची काळोखात रोज आम्ही घालवतो. पोरगा त्यांचा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जाऊन दिवस घालवतो. आम्ही मात्र सिमेंट वाळू खडीमध्ये भविष्य आमचं कालवतो. माणसं म्हणतात माझ्या बापाला, कामगारांची मुलं माणसं म्हणतात माझ्या बापाला की वास्तुशास्त्रानं घर बांधा. मी त्या माणसांना म्हणतोय, माणसं म्हणतात माझ्या बापाला की वास्तुशास्त्रानुसार घर बांधा. मी म्हणतोय त्या माणसांना, आमच्याही घरासाठी कुणीतरी पाया खांदा. आमच्या बी घरासाठी कुणीतरी पाया खांदा. तर ह्या अशा भरपूर कविता आहेत आणि या सामाजिक विषयावरती केलेल्या कविता. खरं तर मी घोगरे साहेबांचं आभार मानतो की त्यांनी ही संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आता परिवर्तन कशासाठी आहे त्यासाठी गुलामगिरी, खरं तर गुलामगिरीवरती केलेली एक कविता आहे. आणि एक दोन कविता या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करून मी थांबतोय. या कवितेचं थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की यामध्ये आज आपल्या सगळीकडे शोषण आहे. शोषणाने सरांनी हा शब्द या ठिकाणी मांडला, त्याबद्दल थोडंसं एक काव्य या ठिकाणी आपण सादर करतोय. रक्त शोषून निर्ढावलेल्या शरीराच्या लुसलुशीत गाद्यांनो, रक्त शोषून निर्ढावलेल्या शरीराच्या लुसलुशीत गाद्यांनो, गुलामगिरीच्या चिखलात शोषित म्हणून उपोषित राहिलेल्या शंडांनो, उच्च नीचच्या जाळ्यातून मला मुक्त व्हायचंय. या उच्च नीचच्या जाळ्यातून अजून बघतोय जातीपाती व्यवस्थेमध्ये आहे आज आपण. उच्च नीचच्या जाळ्यातून मला मुक्त व्हायचंय, मला नाहीतर मला राख व्हायचंय. ही अस्तित्वाची लढाई, जाती व्यवस्थेवर केलेली ही कविता आहे. ही अस्तित्वाची लढाई की जगण्याची निष्कलंक इच्छा कळत नाही. जगण्यासाठी मरतोय का मरण्यासाठी जगतोय. या जाती भेदाच्या दलदलीतून मला साफ व्हायचंय, नाहीतर मला राख व्हायचंय. गावागावात जातीपातीच्या भिंती, गावागावात जातीपातीच्या भिंती, जाती जातीत भाऊबंदकीचा राडा. सख्या भावाची वाटणीसाठी भांडणं, जरी एकच तो वाडा. अरे या जाती भेदाच्या दलदलीतून मला साफ व्हायचंय, नाहीतर मला राख व्हायचंय, खरं तर सगळ्यांचा देव सारखाच, नावं फक्त वेगळी. खरं तर सगळ्यांचा देव सारखाच, नावं फक्त वेगळी. खरं तर देवामुळं समाज धर्मात दुभागलाय. देवावर कुणाची श्रद्धा तर कुणाची अंधश्रद्धा आहे. प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थ सुखासाठी देवासमोर भीक मागतोय. देवासमोर भीक मागतोय. अरे नको आहे मला भीक सगळ्या देवांसमोर, नको आहे मला भीक मला सगळ्या देवांसमोर. निस्वार्थी वृत्तीनं आयुष्य जाळून सुगंध देणाऱ्या त्या अगरबत्तीची मला वाफ व्हायचंय, नाहीतर मला राख व्हायचंय. धन्यवाद. हे जातीपातीविषयीची आणि देवादेवामुळं समाज धर्मामध्ये भागलेला आहे ह्याच्यावरती केलेली एक कविता आहे. अजून एक काल परवाच आपण, खरं तर काल परवा महाराष्ट्र दिन झाला. या महाराष्ट्र दिन दोन कविता सादर करतो. एक म्हणजे विज्ञानवादी विचारातले आपले असलं पाहिजे, आपण पुरोगामी विचाराचं बनलं पाहिजे आणि या विज्ञानवादी विचारामध्ये प्रगतीचा मार्ग आहे हे आपण बघितलं पाहिजे. अंधश्रद्धेवरती केलेली समोरच्या 4 ओळी आहेत. अंधश्रद्धेवरची केलेली कविता तुमच्यासमोर या ठिकाणी व्यक्त होतोय. विज्ञानाचा गावनी पाढा, कवितेचं नाव आहे विज्ञानाचा गावनी पाढा.
अंधश्रद्धेला मातीमध्ये गाडा. आपल्या मनाच्या शेतात फुलवा विज्ञानी विचारांची फुलं. आपल्या मनाच्या शेतात फुलवा विज्ञानी विचारांची फुलं. लक्षात ठेवा, कितीही खाल्ले आंबे तरी होणार नाहीत मुलं. इथं टाकतात लिंब. आज आपण बघतोय, आज ग्रामीण भागामध्ये या अंधश्रद्धा भयान फोपवलेल्या आहे. इथं टाकतात लिंब, अमावस्या पौर्णिमेला फोडतात नारळे. आज ही माणुसकीला मारून गुप्तजनासाठी दिला जातो नरबळी. 21व्या शतकात ही बोलले जातात नवस. 21व्या शतकात ही बोलले जातात नवस. वाहतात बोकडांच्या रक्तांचे पाठ. जरी गेलो आम्ही चंद्रावर तरी तुडवतो अंधश्रद्धेच्या चिखलात बरबटलेली वाट. विसरलो आम्ही शिक्षण हाच विज्ञान हाच सर्वांचा दुवा. तंत्र आणि मंत्रानं आजार कसा बरा होणार देवर्षी बुवा. पूजा कर्मकांड करणी भूत उताराचा धार्मिक दहशतवाद. सूर्यग्रहणापेक्षा अंधश्रद्धेच्या ग्रहणाने समाज झाला बर्बाद. म्हणून म्हणतोय मन मनगट मेंदूच्या शक्तीचं अमृत घरोघरी वाडा. विज्ञानाचा गावनी पाडा. अंधश्रद्धेला मातीमध्ये गाडा. खरं तर आपण आज विज्ञानी विचार या ठिकाणी पसरण्यासाठी मदत केली पाहिजे. विज्ञानवादी आपण असलं पाहिजे, ही भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि तुमची रजा घेण्यापूर्वी महाराष्ट्र दिनावरती केलेली ही कविता, आज नुकताच महाराष्ट्र दिन झाला 1 मेला, त्या दिवशी ही कविता केली होती. ती कविता तुमच्यासमोर मी सादर करतोय आणि मी आपल्या ठिकाणी नंतर रजा घेतो. नसातून वाहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर एखादी कविता होऊन जाऊ द्या. ठीक आहे, एवढी कविता झाल्यानंतर एक शेतकऱ्यांवरती घेऊया. नसातून वाहे मराठी स्वाभिमान. नसातून वाहे मराठी स्वाभिमान. महाराष्ट्र देशाचा प्राण. विदर्भ कोकण उत्तर पश्चिम प्रेमळ मराठवाडा. गोंधळ भारूड अभंग शाहिराचा जगात भारी पोवाडा. कृष्णा निरा अमृत वाहे गोदावरी. कष्टकरी श्रमकरी जगाचा पोशिंदा शेतकरी. अरे सातपुरा अजिंक्य सह्याद्री निसर्गाचं वरदान. महाराष्ट्र देशाचा प्राण. शिवशंभूच्या बलिदानाने सजला देशाचा माथा. जगण्याचा मार्ग सांगे वारकऱ्यांची गाथा. समाजसुधारक शाहू फुले आंबेडकर घटनाकार. सामर्थ्यवान मराठ्यांनी घुमविला भगवा अटके पार. अरे स्मरणात राहील कामठे करकरे पानसरे आणि सासकर दाभोळकरांचं बलिदान. महाराष्ट्र देशाचा प्राण. संयुक्त महाराष्ट्राचं समर. 105 हुतात्मे अमर. आचार्य अत्रे श्रीपाद डांगे जोशी यशवंतराव प्रबोधनकार. अखंड महाराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार. अरे संयुक्त महाराष्ट्रासाठी शाहीर अण्णाभाऊ अमर शेखांनी पेटविलं रान. महाराष्ट्र देशाचा प्राण. पराक्रमी इतिहासाचा, गौरवशाली परंपरेचा, पुरोगामी विचारांचा. बांधतो मानाचा फेटा. अरे ताट ठेवून मान. नसातून वाहे मराठी स्वाभिमान. महाराष्ट्र देशाचा प्राण. ही महाराष्ट्र दिना दिवशी केलेली ही कविता होती. कविता भरपूर आहेत. थोडंसं आता वेळेचा अभाव म्हणून आपण या ठिकाणी थांबत आहोत. एक शेवटची पेशकश तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. समाज आणि माणुसकीवरती केलेली एक कविता आहे. समाज आणि माणुसकी. तत्पूर्वी संदीप पाटील आमचे मित्र आहेत, यांनी या ठिकाणी एक कविता सांगायला सांगितली होती शेतकऱ्यांवरती. खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवरती अवलंबून आहे. आणि शेतकरी टिकला तर देश टिकणार आहे, हे आमचा इतिहास आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांवरती एक छोटीशी कविता, शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय आहे त्याच्यावरती कविता आहे. कवितेचं नाव आहे काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी.
काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. दिसरात रानामध्ये, दिसरात रानामध्ये डोळ्याची मशाल करी. तवा कुठं भाकर मिळी कोरबरी. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. हा कविता जेव्हा लिहिली होती तेव्हा पाऊस पडला होता सगळीकडं, तेव्हा ही कविता लिहिली होती. त्यामुळे या कवितेमध्ये उल्लेख केलेला आहे, यंदा पाऊस पडला दुनियादारी. यंदा पाऊस पडला दुनियादारी. पीक वाढलं उंचीवरी. नशिबाची बघा उलटी फेरी. रोगाची झाली दादागिरी. धान गेलं वाऱ्यावरी. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. लोड शेडिंग ना आणला रे. आज आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये 24 तासातली फक्त 4-4 तास लाईट आहे, फक्त 4-4 तास. आणि आपण महासत्तेकडे चाललोय. वा रे महासत्ता वा. फक्त 4 तास लाईट. कसं सांगा शेतकऱ्यांनी भिजवायचं, कसं सांगा शेतकऱ्यांनी ती पिकं जोपासायची. शेतकरी जर निसर्गानं तर शेतकरी या ठिकाणी डुबलेलाच आहे, पण या सरकारी व्यवस्थेमुळे पण शेतकरी फार डुबलेला आहे. लोड शेडिंग ना आणला अरे. पिकाच्या तहानेसाठी जीव झाला खालीवरी. लोड शेडिंग ना आणला अरे. पिकाच्या तहानेसाठी जीव झाला खालीवरी. मग डोळ्यांचंच पाणी करून, मग डोळ्याच्याच पाण्यानं धरली आता दारी. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. यंदा ऊस लावला सगळीकडे, यंदा ऊस लावला सगळीकडे. पण गरिबाचा ऊस लवकर गेलाच नाही. गजब आमची कानखारदारी. पोकळ होईल ऊस म्हणून. आता ज्यांच्याकडे शेती आहे आणि ज्यांच्या रानामध्ये ऊस आहे त्यांना कळतंय की पोकळ होईल ऊस म्हणून. स्वतःच्याच हातानं ऊस पेटवून द्यायची पाळी आली. बघताना कष्टाची राख, बघताना कष्टाची राख. डोळ्यात ढगांची गर्दी भरली. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. बघता बघता पोरीला हळद लागली, बघता बघता पोरीला हळद लागली. लग्नासाठी तिच्या संग हुंड्याची मागणी आली, लग्नासाठी तिच्या संग हुंड्याची मागणी आली. अरे कर्ज काढून केली जीवाची दिवाळी. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. मग धनासाठी सावकार घराच्या वाऱ्या करी, धनासाठी सावकार घराच्या वाऱ्या करी. पैशापायी घर माझं अंधारी. फेडाया कर्ज, फेडाया कर्ज. बायकोच्या मंगळसूत्राची मागणी करी. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. खांद्यावर संकटाचं ओझं भारी, खांद्यावर संकटाचं ओझं भारी. शोधताना मार्ग त्यातून रात्र सुद्धा अधुरी. संसाराच्या शिदोरीला, संसाराच्या शिदोरीला जीवनाची राख दिली. घरासमोरच्या लिंबाला. बघा शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे. सावकाराचं कर्ज काढलेलं आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे, सावकार घराच्या वाऱ्या करतोय, सावकार बायकोच्या मंगळसूत्राची मागणी करतोय. खांद्यावरचं संकटाचं कर्ज वाढत जाते. खांद्यावर संकटाचं ओझं भारी. शोधताना मार्ग त्यातून रात्र सुद्धा अधुरी. मग संसाराच्या शिदोरीला जीवनाची राख दिली. घरासमोरच्या लिंबाला स्वतःला टांगून मातेला आणि मातीला अखेरचा सलाम करी. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. काय सांगू व्यथा सारी, नाव माझं शेतकरी. ही शेतकऱ्यांची या ठिकाणी दयनीय अवस्था आहे. मग मायबाप सरकारला माझी विनंती आहे, या सिंधुजन अकॅडमीच्या फेसबुकच्या पेजच्या द्वारे मी या ठिकाणी सरकारला विनंती करतोय की आपण कर्ज 2 लाखापर्यंत माफ केलेलं आहे. तर या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वात जास्त भरडला गेलेला आहे तो शेतकरी भरडला गेलेला आहे. त्यामुळं मी मायबाप सरकारला या सिंधुजन अकॅडमीच्या पेजच्या माध्यमातून विनंती करतोय की शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मोठी मदत रक्कम या ठिकाणी आपण जाहीर केली पाहिजे. खऱ्या अर्थानं तरच हा देश चालणार आहे, तरच हा शेतकरी टिकणार आहे आणि तरच शेती टिकणार आहे आणि तरच मानवजात टिकणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांना अतिशय हमीभाव देऊन शेतकऱ्यांना आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. एक शेवटची कविता मी तुमच्यासमोर व्यक्त करतोय आणि आपली मी रजा घेतोय. कविता आहे सर्व धर्म समभावावरती कविता केलेली आहे. सर्व धर्म समभाव. सध्या एक अतिशय भयान वातावरण या आपल्या देशामध्ये निर्माण होतं आहे की ते म्हणजे आज आपण धर्मामध्ये जातीमध्ये समाज या ठिकाणी भरडला गेलेला आहे. खरं तर तुम्ही आम्हीच या जाती धर्मामध्ये विभागले गेलेले आहेत, तुम्ही आम्हीच जाती धर्माची निर्मिती केलेली आहे. यामुळं या आपण एकाच ईश्वराची लेकरं आहोत.
सर्वांचा देव सारखा आहे, धर्मामध्ये आपण स्वतःमध्ये विभागले गेलेलो आहेत, त्यावरती केलेली छोटीशी एक कविता आहे. खरं तर ही कविता मला थोडीशी मनाला भावते, कारण आपले आईवडील हे समाज निर्मिती झालेली आहे, जाती धर्माची निर्मिती हे आपण केलेली आहे. याच्यावरती केलेली कविता आहे. समाज नावाच्या पोराचं माणुसकीवर जडलं प्रेम. समाज नावाच्या पोराचं माणुसकीवर जडलं प्रेम, मानवतेच्या गावात जोडी जमली फेम, संसार थाटला. बघा, समाज आणि माणुसकी. समाज नावाचा मुलगा आहे आणि माणुसकी नावाची मुलगी आहे, लक्षात ठेवा. समाज नावाच्या पोराचं माणुसकीवर जडलं प्रेम, मानवतेच्या गावात जोडी जमली फेम, संसार थाटला सुखात. संसार थाटला सुखात, जनसेवेचा मंत्र रोज त्यांच्या मुखात, सहभागी होत नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात. माणुसकीची जोडी लय खास. बघा, समाजन माणुसकीची जोडी, समाजन माणुसकीची जोडी लय खास. पोरं झाली त्यांना हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन झकास, वाढू लागली भावंड धरून एकतेचा ध्यास, मग बघा झाला गावाचाही विकास. अचानक एक दिवस भांडण झालं जोरात. अचानक एक दिवस भांडण झालं जोरात, वाटणीचं वारं घुमू लागलं पोरापोरात. हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन झाले बघा विभक्त. हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन झाले बघा विभक्त, जरी एकच होतं लाल त्यांचं रक्त. सुरू झाली भांडणं पोरांची एकमेकांना जाळीत. सुरू झाली भांडणं पोरांची एकमेकांना जाळीत, समाजन माणुसकीला टाकलं त्यांनी वाळीत. सुन्न झाली मने त्यांची, सुन्न झाली मने त्यांची, बसले अश्रू ढाळीत. समाजन माणुसकीला पडला एक प्रश्न. समाजन माणुसकीला पडला एक प्रश्न, जरी आमचीच पोरं ती, कशाला हवेत त्यांना वेगवेगळे धर्म. जरी एकच सर्वांचं कर्म, न राहून त्यांनी लिहिलं पोरांना पत्र. बांधा विस्कटलेली मने एकत्र, पुन्हा सुरू करा मानवतेचं सत्र. पुन्हा सुरू करा मानवतेचं सत्र. धन्यवाद. खरं तर समाजामध्ये भरपूर प्रश्न आहेत. या विषयावरती आपण प्रकाश टाकू शकतोय, विचार मंथन करू शकतोय. प्रत्येक प्रश्नावरती विचार मंथन हा एक सगळ्यात मोठा पर्याय आहे आणि त्याच माध्यमातून आवाज उठवला पाहिजे. आणि आवाज उठवणारी जी माध्यमं आहेत त्या माध्यमांचा वापर या ठिकाणी केला पाहिजे आणि आज आवाज उठवणाऱ्या माध्यमांना पाठबळ दिलं पाहिजे. या सिंधुजन अकॅडमीच्या माध्यमातून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी राजकुमार घोगरे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या पेजवरती भरपूर मोठी व्यक्तींचं भाषण या ठिकाणी झालं होतं. मी गेले काही दिवस झालं बघतोय की विविध विषयामध्ये पारंगत असलेली व्यक्ती त्या ठिकाणी बोलत होत्या. तर या पेजवरती मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आता आमचे मित्र आहेत गावकरी संतोष पवार यांनी 2-3दा सांगितलेलं आहे की गावावरती कधी कविता होऊन जाऊ द्या. गावावरती लिहिलेली कविता आहे, गड्या आपलाच गाव बरा आहे. एक थोडीशी कविता आहे. वेळेचा अभाव आहे, मला दिलेला वेळ या ठिकाणी मला वाटतं आपण आता ओलांडत आहोत. कविता जर सापडली संतोषजी तर आपण या ठिकाणी सादर करूया. 1 मिनिट द्या. हां, गावावरती केलेली एक कविता आणि या ठिकाणी आपण थांबूया. ग्रामीण भाग. महात्मा गांधींनी सांगितलं होतं की गावाकडे चला, खेड्याकडे चला. आणि खऱ्या अर्थानं आज कोरोनामुळं सगळी माणसं गावाकडे आलेली आहेत. आज ग्रामीण भागामध्ये आपण आहोत. मी या विचाराचा आहे की जर आपल्याला महासत्ता व्हायचं असेल तर शहरं मोठी होऊन उपयोग नाही, तर गावं समृद्ध झाली पाहिजेत. 4 ते 5 बोटावरती मोजण्या एवढी शहरं मोठी करून उपयोग नाही.
तर गावं मोठी केली पाहिजेत आणि जेव्हा गावं मोठी होतील तेव्हा महासत्ता आपण आपोआप होणार आहे. यावरती गावात तुमच्या आवडत्या कवितेने शेवट करूया. तर एक गावावरती या ठिकाणी कविता मी सादर करतो. हीच कविता आपण शेवट करूया की गाव, कारण शेवटी आडोसा हा घ्यावाच लागतो, गावाकडे यावंच लागते. गावावरती लिहिलेली कविता. वाहनांच्या गर्दीत दिवस रात्र तुम्ही झुरा, वाहनांच्या गर्दीत दिवस रात्र तुम्ही झुरा, सिग्नलच्या जाळ्यात तडफडत मारा, अरे जाईल तिकडंच आपलाच रस्ता खरा आहे, गड्या आपलाच गाव बरा आहे, गड्या आपलाच गाव बरा आहे. आपण शहरामध्ये बघतोय की जलपर्णी असते, नदीच्या पाण्याला जलपर्णीचा विळखा, नदीच्या पाण्याला जलपर्णीचा विळखा, वायूंच्या गर्दीत ऑक्सिजनला तुम्ही ओळखा, मी म्हणालो प्रश्न अवघड आहे, गड्या आपलाच गाव बरा आहे. गरिबांच्या तोंडाला वडापावचा वास, शहरामध्ये बरं का, शहरामध्ये गरिबांच्या तोंडाला वडापावचा वास, तर पिझ्झा आणि बर्गर श्रीमंतांचा श्वास आहे, अरे कुणाला विस्की तर कुणाला ब्रँडीचा ध्यास आहे, अरे काहीही घ्या पण आपली देशीच खास आहे, गड्या आपला गाव बरा आहे. शेजारी कोण राहतो याचा कुठं पत्ता आहे. आपण बघतो शहरामध्ये कोण राहतं काहीच नाही, शेजारी कोण राहतो याचा कुठं पत्ता आहे, श्रीमंताच्या हातात सत्ता तर गरीब त्यांच्या हातातील पट्टा आहे, अरे शहरात सामान्यांचा स्वाभिमान गहाण आहे, अभिमानानं सांगतो गड्या आपलाच गाव महान आहे, गड्या आपलाच गाव महान आहे. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. माझ्याकडून जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी या ठिकाणी माफी मागतो. आणि जर आपणाला कविता चांगल्या वाटल्या आवडल्या तर नक्की शेअर करा, कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि आपल्याला परिवर्तनवादी बनलं पाहिजे. पण येत्या काळात आपण विज्ञानवादी पुरोगामी विचारांचं बाळकडू पिऊन या महाराष्ट्राच्या भारताच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहूया ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.